नमस्कार मित्रांनो. तर एका भावानं कमीत केली होती, म्हणजे विचारलं होतं की आपली ही व्हरायटी कोणती. तर मी म्हणलं होतं सिजंटा, कारण आपण काही चौकशी केली नव्हती. कारण जसं नर्सरीवर रोप असेल त्या पद्धतीनं आपण हे रोप आणलेले होते. आणि आता कळालं आपल्याला, त्यांना विचारलं मी नर्सरीवरला थोडं जरा सखोल, तर त्यांनी सांगितलं की ही व्हरायटी आपली सिजंटाची नसून एक विरान, जे की आपलं नाशिक त्या साईडला मार्केटला विरान, साहो असे व्हरायटी चालतात. तर तसं विरान व्हरायटी ही आहे. आणि मंडळी, पहिलं तर आपल्याला वाटत होतं की आपला माल निघणार नाही, तेवढा निघत नाही, कारण दिसतच नव्हता पहिला माल. तर तुम्ही आपले पहिले व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला समजून पण जाईल. आणि नंतर पुन्हा जसं आपण माल नाही म्हणून खत वगैरे असं सोल्युबल खतं ही ड्रिपच्या सोडली आणि नंतर पुन्हा माल आपल्याला दिसायला लागला. तर आज घडीला आपले 130 कॅरेट आपला माल गेलेला आहे सगळा. आणि 600, 550, 700 ह्या रेटनं सगळा माल गेलेला आहे आपला. आणि सध्या प्लॉट थोडा खराब झालेला आहे, हे बघू शकताय तुम्ही. तर तरी पण अजून आपले 80 कॅरेट तर निघणारच आहेत. तर 200 प्लसचं आपले ॲव्हरेज निघणार आहे. तर तुम्हाला सांगण्याचा मुद्दा म्हणजे कसं की ही व्हरायटी नवीनच आहे आपल्याकडं. आणि अशी व्हरायटी इथून मागं जे आमची शेजारी पाजारी जी लावित होते का, तर त्यांनी लावलेले होते, परंतु त्यांनी पण ही व्हरायटी कदाचित लावलेली नसेल. आपण काही विचारलं नाही, परंतु आपल्याकडं आली आणि आपल्या ह्या व्हरायटीने चांगलं केलं. तर विरायन व्हरायटी आपण आता म्हणजे प्रत्येक वेळेस लावणार आहोत, कारण ह्याची क्वालिटी जे म्हणलात तर एकदम, हे बघू शकता, थोडं जरा म्हणजे दुहीनं ह्यानं खराब झालेलं आहे माल. म्हणजे हे फुल ड्रॉपिंग होण्याची समस्या आहे, ती कोणाला पण असतेच, परंतु मालाला चकाकी. आणि ह्या मालामध्ये आपल्याला गोळी निघणं किंवा बारीक माल किंवा छटायचं, तर छटायचं लागतो, कारण थोडं किडका वगैरे असं काढावंच लागतं. परंतु ह्या मालाला चकाकी जर मानलात तर चकाकी एकदम नंबर 1. आणि क्वालिटीचा माल आतापर्यंत आपला 600च्या खाली एक पण गेलेला नाही. आज फक्त 550नं गेलेला आहे, आणि बाकी काही 600नं आणि पहिला 700नं पण काही गेलेलं आहे. तर आतापर्यंत 130 ॲव्हरेज निघालेले ह्याच्यातून, आणि अजून 80 तर काय निघणारच आहे. तर मित्रांनो, ही व्हरायटी एकदम भारी आणि माल खूपच मोठाली. तर ह्याच्यामधले आपण 1-2 फळं ठेवून दिलेले आहेत बियासाठी, कारण पुन्हा कदाचित आपल्याकडं ही रोप मिळते नाही मिळते त्यासाठी. तर ते फळं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर फळं असे म्हणजे साईजला गोल होऊन गेलेले आहेत, म्हणजे मोठाली, कारण अर्धा किलोमध्ये 2च फळं बसतील एवढ्याली फळं झालेली आहेत ती. त्याच्यामुळं आपण ते फळं ठेवून दिलेली आहेत. तर त्याच्यासाठी आपण थोडं वेगळं नियोजन करून त्यांचं रोप तयार करणार आहोत. आणि त्याला जर तसेच क्वालिटीची जर फळं आली तर आपण त्यांचं बी राखून आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा मानस आहे आपला. तर तुम्हाला काय वाटतं आहे, अजून आपल्याला 80 कॅरेट निघतील का? आणि आपलं जे टार्गेट आहे की शेतकऱ्यापर्यंत त्या आपल्या व्हरायटीचं, म्हणजे त्या टोमॅटोचं बी सप्लाय करायचे, जर त्या साईजचे जर सगळे टोमॅटो झाले तर आपण सगळ्याच शेतकऱ्यांना त्याचं बी नक्कीच देऊ. कारण आपल्या मनामध्ये काही खोट नाही, सगळे शेतकरी मोठे आहोत, त्याच्या पाठोपाठ मी पण मोठा आहो, अशी आपली अपेक्षा आहे. आणि ह्या टोमॅटोनं आपलं ह्यावेळेस तर चांगलंच केलं आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आपण उकांडा भरलेला आहे टोमॅटोनं, पण ते गावरानमधून होतं, जसं की गोल टमाटो. तर ह्याच्यामध्ये रोपं पण आहेत बघा, ही दिसतात का पडलेली, ही पहिलेच रोपं आहेत उन्हाळ्यातली उगवलेली. तर त्याच्यामुळं तर असू द्या. तर आमची ही व्हरायटी कशी वाटली तुम्हाला सांगा कमेंट करून. आणि नाशिक साईड सगळी ही व्हरायटी लोक लावतात, आणि आमच्याकडं पहिल्यांदाच मी लावली, आणि एकदम भारी माल आणि बरडक माल. तर माल एक्सपोर्टसाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे. आणि हे बघा, ही बोरांमुळं थोडी अशी चिरलीत, पण तर एखादं होतच असतं. तर खूपच म्हणजे भारी आहे बरं का. थोडं जरा दुहीनं ह्यानं त्यानं आम्हाला थोडा त्रास दिला, परंतु
भारी एकदम. आम्ही म्हणलो होतं माल निघायचं नाही एवढा, परंतु 200चं टार्गेट आमचं पूर्ण होणारच आहे ह्याच्यातून. आणि हे बघू शकता इकडं अजून पण माल खूप आहे, म्हणजे इकडले शेंड्याला, कारण चांगलं जरा थोडं इकडं खत पाणी येतं आहे त्याच्यामुळं. आणि 200+ होणार आहे मित्रांनो आपला माल, म्हणजे 200+ कॅरेट निघणारच आहे आपली 100%. तर तुम्ही पण लावा विरान व्हरायटी, एक नंबर आणि क्वालिटीचा माल काढायचा असेल तर हे बघू शकता 2000च रोपांची संख्या आहे आपली. तर कसा वाटला आणि काय वाटतं आहे तुम्हाला, ह्याची लागवड आम्ही डबल करावी का? आणि आपल्या त्या टोमॅटोची 2 तुम्हाला व्हिडिओ उद्याच्याला टाकणार आहे मी, तर अर्धा किलो टोमॅटो होतील ती. तर ते नक्कीच व्हिडिओ बघा तुम्ही नंतर. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.